श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाये माझे मन, कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवहे अंतःकरणी, कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी विनविशिष्या भक्तिसी, माथा लावूनी चरणांसी कृपा भाकीतये वेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारुनी ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा। तुझकरिता आम्हासी चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्यनेनी, प्रकट जाहले म्हणोनी पुढी निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरुतीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर, जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर, म्हणूनी राहिले परियेसा। कुरुपुर ग्राम गहन, कुरुक्षेत्र तुंची जाण, पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक असे जाण, तीर्थे अस्ति अगण्य, म्हणूनी राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर, प्रख्यात असे पुराणांतर, पांच नामे आहे ती थोड, सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागा होणी असे चांगा, संगमस्थाना मनोहर। अमरापुर म्हणिजे व्राम, स्थान असे अनुपमय, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाणा कल्पतरू, देव असे अमरेश्वर, तया संगमी षटकुळी। जैसी वाराणसीपुरी, गंगा भागीरथी तीरे, पंच नदीसे संगम थोरी, तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिने, सक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे, त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता माघ स्नाना, जे पुण्य होय साधना, शतगुण होय तयाहुना एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमांत, प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगोजी दक्षिणी वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणिनी, अष्टतीर्थ ख्याती जीन तया कृष्णा तटाकांत। उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्ल तीर्थ नामा ऐका, ब्रह्महत्या पाप दूर। औदुंबर सन्मुखेसी तिनी तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर। पापविनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळांत, प्रयाग तीर्थ असे ख्यात, साक्ती तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थे परियेसा। तीर्थे असती अपरांपर, सांगता असे विस्तार, या कारणे श्री गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णा वेणी नदी दोन्ही, पंचगंगा मिळूनी, सप्त नदी संगम सगुणी, काय सांगू महिमा त्याची। ब्रह्महत्यादी महापातके, जळूनी जाती स्नाने एके, ऐसिर सिद्ध स्थाननिके, सकळाभीष्ट होय तेथे। काय सांगू त्यांची महिमा, आणिक दैवा नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वर्णू। साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू, गौप्य होऊन अगोचरू, राहिले श्री गुरु तया स्थानी। भक्त जन तारणार्था होणार असे ख्यात,
राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा। असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा। तया ग्रामी द्विज एक असे वेदअभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रत शिरोमणी। सुख क्षीण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने। तया विप्र मंदिरांत असे वेद उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी। एखादे दिवसी तया ब्राह्मणासी वरून मेळे परियेसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी। ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याची कारणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने। वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने। भक्तिपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुविसी केली होती पत्र शाखा। भिक्षा करुनी ब्राह्मणासी आश्वासिती श्रीगुरु संतोषी गेले तुझे बरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी। तया विप्राचे गृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे। तया वेलाचे मूळ थोरे जे का होते आपुले द्वारे काढू म्हणून द्विजावरी खणिता झाला तये वेळी। काढिता वेल मुळासी लाधला कुंभे निधानीसी आनंद झाला बहुवसी घेऊनी गेला घरांत। म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला चेदिले निधान लाधले आम्हासी। नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी। जाऊनी संगमे श्रीगुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा। श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी। ऐसे परी तया द्विजासी सांगे श्रीगुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्री नांदाल। ऐसा वर लधून गेली वनिता तो ब्राह्मणा श्री गुरुकृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य करे। ज्यासी होय श्री गुरुकृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी। दैव उणा असेल जो नर त्याने आश्रयाव श्रीगुरु तोची उतरेला पैल पारू पूज्य होय सकळी काई। जो कोण भजेल श्रीगुरु त्यासी लाधेला इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्य नांदती। सिद्ध म्हणे नामधारक श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी। गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथामृतसार ऐका श्रोते एक चित्ते। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विज दैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्यायः। श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा।